शासकीय रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा, अन्यथा तीव्र आंदोलन. सुभाष त्रिभुवन. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रोड येथे शासनाने भव्य आणि सुसज्ज शासकीय उपजिल्हा रुग्णालय उभारले. या रुग्णालयामध्ये दररोज अनेक गोरगरीब महिला प्रसूतीसाठी येतात. मात्र रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, MD मेडिसिन तज्ञ डॉक्टरांनी अजूनही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना लोणी किंवा जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलं जातं. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रिपाई शिवसेना, वंचित आघाडी, मर्चंट असोसिएशन, राष्ट्रीय जनसेवा पार्टी जिल्हा रुग्णालय येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पेश गगड यांना मागणीचं निवेदन दिलं. त्यावेळी कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर दीपक पाळंदे, डॉक्टर मुकुंद शिंदे आदी जण हजर होते. त्यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले की शासनाने भव्य इमारत आणि आधुनिक मशिनरी उपलब्ध करून दिली, पण त्यांचा उपयोग होण्यासाठी आवश्यक तज्ञ डॉक्टरांची तातडीने नेमणूक झाली पाहिजे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटून सविस्तर निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत तज्ञ डॉक्टरांची त्वरित नेमणूक करून गोरगरीब रुग्णांची होत असलेली अडचण दूर करावी, अन्यथा आम्हाला शासनाविरोधात यापेक्षा देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी त्रिभुवन यांनी दिला. या आंदोलनामध्ये मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संतोष डहाळे, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तेजस गायकवाड, भीमशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव, मिशन वात्सल्यचे बाळासाहेब जपे, विशाल सुरडकर, अमोल गायकवाड, वंचित बहुजन आघाडीच्या दर्शनाताई काळे, वंदना गायकवाड, शिवसेनेच्या सारिकाताई भावळ, सविताताई वाडिले, किशोर अभंग, राजेश वाभळ, संभाजी देवकर, शिवाजी लाहोर, संतोष भालेराव, सुनील पुलारे तसेच प्रसन्न धुमाळ, विजया जमधडे, मालिनी पाटोळे आदी नर्स सिस्टर उपस्थित होते.